नमस्कार, सिंपल कुकिंग होममेडमध्ये आज तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी शुद्ध आणि सुगंधित साजूक तूप. लोणी काढण्यापूर्वी ही एक छोटी ट्रिक नक्की करून बघा. यामुळे लोणी जास्त आणि मस्त निघेल. चला तर लगेच रेसिपीला सुरू करूया. अशा प्रकारे मी ही 8 दिवसाची साई साठवून ठेवलेली आहे. सर्वप्रथम मी फ्रीजमधून लोणी बाहेर काढले आहे. आता त्यामध्ये 1 चम्मच दही घालून ते साधारण 1 तास बाहेर ठेवले आहेत. यामुळे पुढची प्रक्रिया खूप सोपी होते. मिक्सरच्या भांड्यातही खूप छान अशी लोणी निघते. आता ही लोणी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. बघा किती छान लोणी आणि ताक वेगळे झालेले आहेत. अशा प्रकारे मी हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये लोणी काढून घेतलेले आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये बर्फाचे तुकडे घालू शकता किंवा थंड पाण्याने सुद्धा चालेल. आता ही लोणी कढवण्यासाठी मी एक मोठी कढई घेतलेली आहे. कढई किंवा पातेलं हे एकदम असं जाड बुडाचं घ्या. याने करून लोणी खाली करपणार नाही. आणि ते भांडं जरा पसरटच घ्या, म्हणजे उकळी आले की ती उतू जाणार नाही. असे हलक्या हाताने लोणी दाबून त्या कढईमध्ये ठेवा. बघू शकता किती अलगद अशी लोणी निघते. लोणीमध्ये थोडंसं पाणी घालून ते धुवून घ्या. जोपर्यंत त्या लोणीमध्ये पांढरशुभ्र पाणी निघत नाही तोपर्यंत धुवून घ्या. मी ह्याला किमान 4 वेळा तरी धुवून घेतलेला आहे. जर त्याच्यामध्ये जर ताकाचा जर अंश राहिला ना तर तूप काढल्यानंतर खूप त्याचा वास येईल आणि तूप कढवतानाही झटपट तूप निघेल. खूप उशीर लागणार नाही. बघू शकताय तुम्ही किती छान असे लोणी निघलेले आहे. हाताला सुद्धा चिकटत नाहीये. एकदम मऊ असे कापसासारखे निघलेले आहे लोणी. आता हे आपण गॅसवर ठेवून घेऊया. गॅसची फ्लेम ही फुल करा उकळी यायच्या अगोदर. बघू शकताय आपली लोणी ही वितळायला सुरू झालेली आहे. अशाच हलक्या हाताने त्याला हलवून घ्या. आता हे गॅसची फ्लेम ही मंद आचेवरच ठेवलेली आहे. असंच ह्याला सतत ढवळत लोणी पूर्णपणे वितळून घ्या. बघू शकता आता ह्याला उकळी आलेली आहे. बघू शकताय तूप हे आपल्याला आता दिसायला लागलेलं आहे. 2 किंवा 3 मिनिटातच छान अशी उकळी आलेली आहे. बघू शकता हलका असं तूप दिसायला लागलं आहे. तर याच्यामध्ये 4 मी तुळशीचे पानं टाकलेले आहेत. कारण तूप कडून झाले की तुपाचा वास हा खूप छान येतो. तुळशीचं पानं टाकले की तुम्ही खाऊची सुद्धा पानं टाकू शकता. बघू शकताय अशा प्रकारे आपलं तूप बनवून होते. बघू शकता तुम्ही तूप हे आपलं किती असं पांढरं शुभ्र दिसत आहे. अगदी कमी गॅसवर मी हे उकळून घेतलेलं आहे. साधारणतः 8 किंवा 10 मिनटं लागलेले आहेत मला हे उकळायला. बघू शकता भांडं पण सुद्धा किती अजून स्वच्छ आहे, घाण झालेलं नाही आहे. ती लोणी अगोदर छान धुतल्यामुळे त्याला जास्त बेरीही आलेली नाही आहे. बघू शकता नुसतं तूपच राहिलेलं आहे. तूप हे थंड झाले की तुम्ही काचेच्या बाउलमध्ये किंवा बॉटलमध्ये किंवा स्टीलच्या डब्यात ठेवू शकता. बघू शकताय किती जास्त प्रमाणात हे तूप निघलेलं आहे. तुपालाही जास्त बेरे आलेले नाहीये, म्हणजे वेस्टेज काहीच झालेलं नाहीये आपलं. भांडं देखील आपलं खूपच स्वच्छ आहे. घासायला पण जास्त त्रास नाहीये. तूप काढायचं काही अवघड नाही, सोपंच आहे. पण काही टिप्स असतात की ते तुम्ही जाणून घ्या. कशी एकदम पिवळ धमक असे तूप निघलेले आहे आपले. बघा किती सुंदर आणि पारदर्शक शुद्ध तूप तयार झालेले आहे अगदी घरच्या घरी. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये छान असं नक्की लिहा. आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी सिंपल कुकिंग होममेडला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.